मनधरणीपेक्षा त्यांनी एक संहिता लिहिली होती. आम्ही दोघांनी मिळून एक वेब सिरीज केली आणि त्या दरम्यान आमचं मैत्र जुळलं. म्हणजे ॲक्टर म्हणून माझा असलेला इगो आणि लेखक म्हणून माझा असलेला इगो याच्या पलीकडे जाऊन कोणत्या तरी दिग्दर्शकाला आपला नेता म्हणून निवडायचं ही प्रक्रिया मैत्रीतनं घडते. त्यामुळे उमेश डिरेक्ट करत असेल तर मला आवडतं, नागराज करत असेल तर आवडतं, समीर तिवारी करत असतील तर आवडतं. तर तसं आमचं मैत्र जुळलं आणि मग त्यांनी सांगितलं की असं मी मराठी एक स्क्रिप्ट लिहिलंय, तुम्ही करणार का, बघा ते तू. तर ते मी पाहिलं पहिल्यांदा आणि तो कदाचित 21वा ड्राफ्ट असावा. तो नाही आवडला मला अजिबात आवडलं नाही आणि मी म्हटलं नाही बुवा हे काही जमत नाही वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग पुढे 30 ड्राफ्ट वगैरे झाले असं. पण संहितेवर काम करण्याची जी लगन, जो ध्यास आहे तो त्याच्याबद्दल तुमचं एकमत झालं दिग्दर्शकाशी. ही संहिता हा प्राण आहे, त्याच्यावरती काम केलंच पाहिजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणजे इतके ड्राफ्ट करून इतक्या वेळा त्याच्यात सुधारणा करूनही ऐनवेळी असे प्रसंग आहेत चित्रपटात की जे ऐनवेळी तिथल्या तिथे इम्प्रोवाइज पण केलेले आहेत. तर या पद्धतीचं मोकळेपण, स्वीकारशीलता ही आमच्या दिग्दर्शकामध्ये होती. त्याला त्या पद्धतीचा पाठिंबा निर्मात्यांचा होता. म्हणजे ही सोपी गोष्ट खरंच नाही. म्हणजे आपला नवरा नुसतं खर्च करतोय म्हणून टेन्शन येण्याचा प्रश्न नाही, पण नंतर त्या सगळ्याची जबाबदारी घ्यायची आपल्याला, त्या आर्थिक विनियोगाची, नंतर तयार होणाऱ्या प्रॉडक्टची. अशा अर्थानं खूप मोठा अवघड रोल होता त्यांचा. आणि सुदैवाने त्यांचं दोघांचं मैत्र हे याच्यात रिफ्लेक्ट झालं. म्हणजे ते मित्रत्व ही अशी एक गोष्ट आहे ना की जी देहाची सगळ्याचीच बंधनं लांघून पलीकडे जातं. त्या मैत्रीची गोष्ट आहे, त्या माणूसपणाची ही गोष्ट आहे आणि ती त्यांच्या सहजीवनातनं एका परीनं आकाराला आलेली आहे. तर आणि मी कुठला असा म्हणजे हे जरा पुढे गेले, पण त्या कामी खरंच समीरनी खूप मदत केली. आणि त्यामुळे आता तुम्हाला विषय असा मांडायचा आहे की ज्यामध्ये तुम्ही देहाच्या पलीकडे जाऊन आकाराला येणारी मैत्री, प्रेम याबद्दल बोलणार आहात. तर तुम्ही ते पात्र साकार करताना तुमच्यात तसे भाव होत आहेत का नाही तयार? आणि तसं असेल तर मग तो अभिनय चांगल्या सात्विक कुळातला होतो. आणि त्यामुळे खूप अवघड होतं, सोपं अजिबात नव्हतं. पण त्याचे काय असतात ते ऊर्जा निर्माण करताना थोडं पोल्युशन होतं. तसं थोडं पोल्युशन मी केलं, यांना खूप त्रास दिला. पण मी ते शोधलं त्या अंगाला आणि तो मजेशीर असतं. म्हणून ऍक्टर व्हावं. ते ऍक्टर होणं ही काही सोपी गोष्ट नाही. खूप फोटो काढून घ्यावे लागतात, समारंभाला जावं लागतं. नाही म्हणजे विनाकारण फोटो काढून घ्यावे लागतात, कपडे सुंदर दिसावं लागतं. म्हणजे सुंदर मला लिमिटेशन आहेत, पण कपडे घालावे लागतात. तर हे सगळं करत असावं लागतं. हे सगळे ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आहेत. पण असा एक माणूस जगून पाहता येतो जो तुम्ही कधीच बनू शकणार नाही कदाचित. सो अशा कुठल्या तरी दिव्यत्वाचा स्पर्श असलेल्या प्रदेशामध्ये माणूस म्हणून तुम्हाला थोडा वेळ का होईना जाऊन येता येतं. दॅट इज फॅसिनेटिंग चार्म ऑफ ऍक्टिंग. आणि म्हणून परत परत ऍक्टिंग करावंसं वाटतं. म्हणजे हिनी सांगितले ते कष्ट इतके होते की ते सतत असं पट्टे बांधून, आणि ते वाटतं पण करताना खूप अवघड आहे. ऊन होतं, दमट हवा समुद्र किनाऱ्यावर करत होतो. अशा सगळ्या गोष्टींमधनं माणूस जातो ते केवळ एवढ्यासाठी की नंतर त्याचं फलित जे पाहतो आपण तेव्हा लक्षात येतं की अरे काहीतरी गंमत आहे. आणि तशा अर्थानं यांनी व्यवसाय म्हणा, धंदा म्हणा म्हणून काही चित्रपट हा बांधलेला नाही. पॅशन म्हणून केलेला आहे, ध्यास म्हणून केलेला आहे, हातबट्ट्याचा व्यवहार आहे. आणि खूप प्रेमाने केला आहे. सगळीच माणसं ज्यांची यांनी नावं घेतली, तू नावं घेतलीस, तर त्या सगळ्या लोकांनी फार मनापासून केलं. आणि त्याचं कारण आमच्या निर्मात्या त्या सगळ्यांना अत्यंत समानतेची, चांगली आदराची वागणूक तिथे होती. आणि प्रत्येकाचं ऐकलं जात होतं की बाबा तुम्ही सांगा तुमचं काय, अशा अर्थाने. आणि सिनेमा ही समूह कला आहे. सगळ्यांनी जर थोडं थोडं केलं तर क्रिकेटची टीम जिंकते, तसं ते आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आमचा हा विजय आहे. आम्हाला खूप भावला आहे सिनेमा. आयुष्यात काय चांगलं काही केलेलं काम जर मोजून दाखवायचं असेल तर हा सिनेमा, असं मला वाटतं.